जलजीवन मिशन अंतर्गत काम करत असताना संबंधित ठेकेदाराकडून घोडेगाव येथील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे झालेले नुकसान 24 तासात भरून न दिल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील प्रत्येक घटकास पाणी पोहोच करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून मोठ्या युद्ध पातळीवर सुरू असून अशाच प्रकारे जलजीवन मिशनच्या अंतर्गत जामखेड तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी काम करत असताना संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे खोदकाम करताना घोडेगाव येथील मेहबूब शेख, सलीम शेख, गणेश अडसूळ, विक्रम रासकर, शोभाताई कुलकर्णी, वजीरभाई सय्यद, प्रभू गवळी यांसह इतर अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्या असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असून त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत। मात्र कसलीच दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। या संपूर्ण घटनेचा आमचे प्रतिनिधी नंदू परदेशी यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। पिंपळगाव शिवारातील या तलावाच्या शेजारी जलजीवन मिशनच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडून वाडी वस्त्यावरती पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवनच्या माध्यमातून पाईपलाईन केल्या जात आहेत आणि या पाईपलाईनचे ठेके असे विशेष ठेकेदारांना देऊन त्या गावातील वाड्या वस्त्यांवरती पाणी पुरवठा केला जातोय। शासनाची योजना निश्चितच चांगली आहे, परंतु आज आपण पाहतो या घोडेगाव शिवारातील काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आमचा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवल, आणि या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन याच विहिरीवरून याच तलावातून गेलेल्या आहेत, पण जलजीवनचं काम चालू असताना संबंधित ठेकेदाराकडून त्यांच्या पाईपलाईनला इजा झालेली आहे आणि शेजारीच पाहू शकताय की त्या जलजीवनचं काम करत असताना त्या पाईप सगळे उखडून गेलेले आहेत, पाईपलाईन फुटलेले आहेत आणि वेळोवेळी त्या शेतकऱ्यांच्या वतीनं ती दुरुस्त करून देण्याची मागणीही झाली होती, पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं। निश्चित या शेतकऱ्यांचा त्यात नेमका त्याचा हे काय आहे, त्याचा दोष काय आहे हेच समजणं या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे। शेतकरी वेळोवेळी शासनाकडे चक्रा घालतायत, निवेदन देत आहेत आणि पाईपलाईन दुरुस्तीची मागणी करत आहेत। आजही त्यांनी तहसीलदारसह इतर सर्वच अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जर ही पाईपलाईन झाली नाही तर उद्यापासून उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आपण शेतकऱ्यांशी जाणून घेणार त्यांच्या व्यथा काय काय आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून जाणून घेणार। आमची पाईपलाईन उद्या भरून नाही दिली तर आम्ही उपोषणाला बसू। शासनाला हीच विनंती, आमची पाईपलाईन भरून द्यावा त्यांनी। काशीनाथ कुलकर्णी, माझी या तलावापासून मी गेल्या 2 वर्षापासून पाईपलाईन करून पाणी न्यायचा प्रयत्न केला आहे। गेल्या वर्षी दुष्काळ होता म्हणून बंद होती पाईपलाईन, परंतु माझं या पाईपलाईनवर 10 ते 12 एकर जमीन मी दुसऱ्याची धरून वैध करतोय। मला कुठलाही पाण्याचा सोर्स नसल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। त्याच्यामध्ये माझे 10-12 लाख रुपये गुंतलेले आहेत, परंतु आज जलजीवनच्या पाईपलाईनमुळं या ठिकाणी 12-13 पाईपाच्या जागेवर इथं उकळून माझी पाईपलाईन काढून टाकून दिलेली। कोण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी फक्त माझी पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी एवढीच माझी इच्छा आहे, बाकी मला काही घेणं नाही। की पूर्ववत करून देणं त्यांचं काम होतं। आम्ही बी दुसऱ्याच्या पाईपलाईन आमच्याकडून फुटलेल्या होत्या, आम्ही सुद्धा दुरुस्त करून दिलेल्या, आमच्या पदर खर्चाने दिलेल्या, तरी आमची पूर्ववत करून द्यावी त्यांनी ती पाईपलाईन, बाकी मला काही घेणं नाही। जर त्यांनी पाईपलाईन पूर्ववत करून घेण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्हाला शेवटी सनदशीर मार्गाने जी आम्ही नोटीस दिली त्याप्रमाणे आम्ही 24 तासानंतर तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी उपोषणास बसू आणि आम्हाला उपोषणास बसायला भाग पाडू नये। कृपया आमचं जी काही मागणी आहे ती रास्त आहे, त्यांनी तिथे येऊन पाहावी आणि प्रत्यक्ष काय झालं हे बी बघितलं नाही अजून, ते त्यांनी दुरुस्त करून द्यावी, नाही तर आम्हाला तो मार्ग स्वीकारावा लागेल। सर्व शेतकऱ्यांचे पाईपलाईनीचे जलजीवनच्या पाईपलाईनीमुळे भरपूर नुकसान झालेले। वारंवार आम्ही अधिकाऱ्यांना महिना 1.5 महिन्यापासून सांगतो, कोणी दखल घ्यायला तयार नाही। आज पाण्याची भरपूर गरज आहे, त्यांनी जलजीवनचा पाईप खोदला बी, आमच्या सर्व पाईपलाईनी अस्तव्यस्त फेकून दिल्या आणि त्यांचा बुजून बी घेतला। आता ही जोडणं बी शक्य राहिलं नाही, तरी आम्हाला लवकरात लवकर पाईपलाईनी व्यवस्थित करून द्यावेत एवढी विनंती करतो। तसं जर नाही झालं तर आम्ही उद्यापासून रितसर उपोषणाला बसणार आहोत।
नवनाथ घोडेगावमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 12 महिन्यापासून झालं काम चालू आहे. पिंपळगाव आळवा तलाव ते पाण्याच्या टाकीचं काम चालू असताना अनेक शेतकऱ्यांच्या माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईनीचं नुकसान झालं आहे. 2 महिने 10 दिवस झालं आमच्या पाईपलाईनी फुटल्या. वेळोवेळी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना संपर्क साधून आमच्या पाईपलाईनी दुरुस्त झालेल्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या या पाईपलाईनीमुळं लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. ते आमचं न भरून येणार आहे. काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईनीच्या वरती जलजीवनचं काम फक्त 45 सेंटीमीटर खोदकाम झालेलं आहे आणि आमचं जाणीवपूर्वक इस्टिमेट रस्त्याच्या कडेने आहे आणि आमच्यावर जाणीवपूर्वक आमच्या पाईपलाईनी उकरून उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याचे फोटो छायाचित्र आम्ही शासनाला 10 तारखेला दिलेले आहेत. पण आज रोजी ते छायाचित्रात उद्ध्वस्त झालेला अस्ताव्यस्त झालेल्या पाईपाचे तुकडे पुरावे पण इथं ठेवलेले नाहीत. पुरावा पण नष्ट केलेला आहे. म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला कॉन्ट्रॅक्टरनं का त्याच्या आडून दुसऱ्या कोणी केलाय, हा आमच्यावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय. तो अन्याय जर आजपासून 24 तासात न भरून निघाला तर आम्ही रितसर 22 तारखेला उपोषणाची नोटीस दिली आहे. आम्ही त्या दिवशी तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी उपोषणाला माझ्यासह ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झालाय, ज्यांच्या पाईपलाईनी तुटल्यात, त्या शेतकऱ्यांसह उपोषण करणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, याची नोंद घ्या. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर.